गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज आहे ना आपण बनवणार आहे खीर। तर स्पेशल खीर बनवणार आहे। म्हणजे एक नवरी आहे, म्हणजे तिचं लग्न आहे आता मुलीचं त्या, तर तिच्यासाठी मी खीर बनवणार आहे आणि खूप सुंदर अशी ही लागते। म्हणजे खूप जणांना माझ्या हातची आवडते, त्यामुळे त्यांनी मला कमेंट केलं की तुम्ही खीर बनवा मॅडम। म्हटलं ठीक आहे, मी खीर बनवते। तर त्यांच्यासाठीच मी स्पेशल बनवणार आहे। तुम्ही पण एकदा घरी नक्की बनवून बघा। चला, तर इथं मी कढई ठेवलेली आहे गरम करायला आणि त्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे। इकडे दाखव, इथं 1 चमचा तूप टाकलेला आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला या तुपामध्ये हे मनुके आहेत 5-6, तर हे मनुके आपल्याला यामध्ये म्हणजे फ्राय करून घ्यायचे। मनुके आहे ना सतत हलवत राहायचं, म्हणजे हा मनुका फुगून मोठा होतो ॲटोमॅटिक। मला दाखवते बघा, असं त्याला हलवलं ना, तेलामध्ये घोळलं ना, हे बघा मोठा झाला, शेंगदाण्यासारखा हा मोठा दिसायला लागतो। हे बघा, मनुक्याची साईज बदलली। तर हे असे मनुके आपल्याला तळून घ्यायचे आणि हे एका वाटीमध्ये मी काढलेले आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ही शेवई। बंद कर। तर हे शेवई अशी भाजलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे काजूचे तुकडे। त्याच्यानंतर हे घेतलेले आहे बदाम हा असा खिसून घेतलेला आहे। हे बघा बदाम। त्यानंतर हा इथं पिस्ता। हे सगळं शालो फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि गॅस बंद करून टाकायचा, म्हणजे ते फ्राय व्हायला लागतं। बंद कर। 1 ग्लास दूध आहे। हे 1 ग्लास दूध हा मी गॅस बंद केलेला आहे। हे दाखव, गॅस बंद केलेला आहे पूर्णपणे। आता याच्यामध्ये आपल्याला हे थंड दूध आहे माझं, तर हे दूध याच्यामध्ये टाकायचं आहे। प्लस याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी ओतायचं, अर्धा ग्लास। यामध्ये इथे जे आपण मनुके फ्राय करून घेतलेले हे मनुके टाकून द्यायचे। बंद। दूध ओतल्यानंतर, दूध टाकल्यानंतर मी गॅस चालू केलेला आहे स्लो। आता याच्यामध्ये इकडे दाखव, हे आहेत ना तांदूळ आहेत, भिजवले होते मी तांदूळ। 10 मिनिटं तांदूळ भिजवायचे। असं हे बारीक बारीक होतं मग भिजवल्यानंतर। आणि हे तांदूळ आपल्याला याच्यामध्ये भिजवलेले टाकायचे। त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे, म्हणजे ते तांदूळ चांगले शिजतील। दुधात तांदूळ शिजत नाहीत एवढे व्यवस्थित, त्यामुळे। तर हे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे मी, तर हे अर्धा ग्लास पाणी टाकूया याच्यामध्ये। बंद करू। साखर घेतलेली आहे, आपल्याला जेवढं गोड लागते त्याप्रमाणे। तर ही मी अर्धी वाटी साखर घेतलेली, छोटी वाटी आहे ही। याच्यामध्ये ही वेलची, ही जी आहे 2 वेलची घेतलेल्या आहेत। तर मी याचं हे साईडला कव्हर काढणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी सत्व असतं। ही साल आपण चहाला वापरतो, चहामध्ये, म्हणजे ती आपण त्याचा सेंट उतरावा म्हणूनच वापरतो ना। तर आपण ॲज इट इज हे याच्यामध्ये टाकणार आहे आणि याला ग्राइंड करून घेणार आहे मिक्सरला, म्हणजे ती वेलची आहे याच्यामध्ये बारीक होईल। आता आपण दळलेली आहे साखर। तर हे बघा अशा पद्धतीने बारीक झालेला आहे। तर ही साखर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि एकदा याला असं हलवून घ्यायचं आहे। बंद कर। अंधार पडतोय का?
तुझा अंधार पडतो. तर आता यावरती आपण ऑलरेडी तुपात हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हे थोडंसं गावरान तूप आहे, हे तूप टाकायचं आणि त्यामधले तांदूळ आणि ती शेवई शिजेपर्यंत ठेवायचं आहे. तर जेव्हा तांदूळ शिजायला लागतं आणि शेवई, तेव्हा ही जी आहे म्हणजे हा जो पातळपणा दिसतोय आत्ता तुम्हाला, तर हा दाट म्हणजे हा थिक होते, हे पूर्ण लिक्विड आहे ना ते थिक होतं. तर आपण शिजेपर्यंत वाट बघूया. जे कोणी व्हिडिओ बघत असतील, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, पण तोपर्यंत आपल्याला खीरची वाट पाहायची. तर खीर तयार होत आहे, सगळ्यांनी खायला या आणि करून बघा. जास्त याला मटेरियल्स लागत नाहीये, म्हणजे जास्त काही सामान लागत नाहीये, पण काजू बदाम हे तरी पाहिजे. तर ही अशी सुंदर खीर आहे, आपण एक नवरीसाठी बनवतो आहे. तर ही झाली की मी तुम्हाला दाखवते, तोपर्यंत वेट करा आणि वॉच करा.